पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या ऑनलाईन एज्युकेशनल चॅनलमध्ये स्वागत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. तर आज आपण बघणार आहोत संख्यांचे प्रकार. संख्यांचे प्रकारामध्ये बघा, सुरुवातीला आहे पहिला प्रकार बघू आपण, नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या बघा विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक संख्या. आता बघा, नैसर्गिक संख्येची व्याख्या जर बघितली तर ज्या संख्यांची सुरुवात 1 पासून होते त्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. आता बघा, उदाहरणार्थ जर झालं तर 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारे अनंत कितीही तुम्ही मोजत गेलात तरी ह्या संख्या संपणाऱ्या नाहीत. म्हणून 1 पासून सुरू होणाऱ्या अशा अनंत संख्यांना नैसर्गिक संख्या असं म्हणायचं. आता नंबर 2चा प्रकार बघूया आपण, पूर्ण संख्या. बघा, आता पूर्ण संख्या म्हणजे काय? पूर्ण संख्या, आता पूर्ण संख्या, पूर्ण संख्येची व्याख्या जर बघितली तर बघा, 0 पासून सुरू होणाऱ्या अशा अनंत अशा संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात. म्हणजेच पूर्ण संख्यामध्ये काय बघा, 0 प्लस बाकी सर्व नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या व 0 मिळून तयार होणाऱ्या पूर्ण संख्यांना काय म्हणायचं? पूर्ण संख्या असे म्हणायचं. तर यामध्ये सर्वात लहान जर पूर्ण संख्या विचारली तर ती येईल 0. आता नंबर 3चा प्रकार, पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या बघा, आता पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं? तर बघा, 0 तसेच नैसर्गिक संख्या व नैसर्गिक संख्याच्या विरुद्ध संख्या म्हणजेच -1, -2, -3 अशा अनंत. म्हणजेच बघा, पूर्णांक संख्यामध्ये 0 उजव्या बाजूला 1, 2, 3, 4, 5 असा अनंत. तसेच शून्याच्या डाव्या बाजूला -1, -2, -3, -4 अशा अनंत संख्यांना मिळून पूर्णांक संख्या तयार होतात. आता पुढील संख्येचा प्रकार बघूया आपण, समसंख्या. समसंख्या बघा, समसंख्येची व्याख्या, ज्या संख्येला 2ने पूर्ण भाग जातो अशा संख्यांना समसंख्या असे म्हणतात. पूर्ण भाग जातो म्हणजेच एखाद्या संख्येला जर आपण 2 भाग दिला तर बाकी काहीही उरत नाही, अशा संख्यांना म्हणायचं समसंख्या. ओळखायच्या कशा बघा, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्या समसंख्या असतात. बघा, समसंख्येची व्याख्या, की ज्या संख्याला 2ने पूर्ण भाग जातो अशा संख्यांना काय म्हणायचं? समसंख्या. समसंख्या ओळखायची जर झाली तर बघायचं की त्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा जर अंक असेल तर समजायचं ती संख्या समसंख्या आहे. पुढील प्रकार बघू आपण, विषम संख्या. बघा, आता विषम संख्या म्हणजे काय?
समच्या विरुद्ध असणाऱ्या म्हणजेच विषम संख्या. ठीक आहे. याच्या विरुद्ध व्याख्या की ज्या संख्येला 2ने पूर्ण भाग जात नाही अशा संख्यांना विषम संख्या म्हणायचं. व ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 व 9 हे अंक असतात. बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 व 9 हे अंक असतात अशा संख्यांना म्हणायचं विषम संख्या. ठीक आहे. तर यानंतर पुढची संख्या बघू आपण, मूळ संख्या. मूळ संख्या कशाला म्हणायचं बघा. तर मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला 1 व ती संख्या सोडून इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही अशा संख्यांना म्हणायचं मूळ संख्या. तर उदाहरणार्थ बघा, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23. बघा, आता या ठिकाणी 2ला जर भाग दिला तर 1ने जातो आणि 2ने जातो. ठीक आहे. 3ला 1ने जातो आणि 3ने जातो. 5ला 1ने जातो आणि 5ने जातो. म्हणजे ज्या संख्याला 1 व ती संख्या सोडून इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही अशा संख्यांना म्हणायचं मूळ संख्या. ठीक आहे. नंबर नेक्स्ट. आता बघू आपण जोड मूळ संख्या कशाला म्हणायचं. जोड मूळ संख्या. तर बघा, जोड मूळ संख्या कशाला म्हणायचं. तर 2 मूळ संख्यामध्ये केवळ एकच संख्या येत असेल तर अशा संख्याच्या जोडीला जोड मूळ संख्या म्हणायचं. आता उदाहरणार्थ जर बघितलं आपण, 3 व 5 या दोन्ही मूळ संख्या आहेत व यांच्यामध्ये येणारा अंक हा 1 आहे, तो म्हणजेच 4. म्हणून 3 व 5 या संख्येला म्हणायचं जोड मूळ संख्या. पुढं जर बघितलं आपण तर 5 आणि 7 ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत, त्यांच्यामध्ये येणारा अंक फक्त एकच आहे, तो म्हणजे 6. म्हणून या 2 मूळ संख्यांना म्हणायचं जोड मूळ संख्या. पुढं जर तुम्ही बघितलं तर 11, 13 अशा प्रकारे जोड मूळ संख्या आपण शोधू शकतो. आता पुढच्या संख्येचा प्रकार बघा, संयुक्त संख्या. संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्या कशाला म्हणायचं लक्ष द्या. तर बघा, संयुक्त संख्यामध्ये ज्या संख्येचे विभाजक 2पेक्षा जास्त असतात अशा संख्यांना म्हणायचं संयुक्त संख्या. म्हणजेच ज्या संख्येला 2 संख्येपेक्षा जास्त संख्येने भाग जातो अशा संख्येला म्हणायचं संयुक्त संख्या. तर लक्ष द्या इकडं, सर्वात लहान संयुक्त संख्या आहे 4. कारण बघा, 4चे जर विभाजक जर बघितले तुम्ही, 1ने 4ला भाग जातो, 2ने 4ला भाग जातो आणि 4ने 4ला भाग जातो. म्हणून सर्वात लहान संयुक्त संख्या ही आहे 4. त्यानंतर तुम्हाला जर विचारलं की सर्वात लहान संयुक्त विषम संख्या विचारली तर ती येईल 9. ठीक आहे. बघा, 9चे विभाजक 1, 3 आणि 9. सर्वात लहान एक अंकी समसंयुक्त संख्या विचारली तर 4. सर्वात लहान एक अंकी विषम संख्या विचारली तर ती असेल 9. त्यानंतर सर्वात लहान 2 अंकी समसंख्या, सर्वात लहान 2 अंकी समसंयुक्त संख्या जर विचारली तर ती असेल 10. व सर्वात लहान 2 अंकी विषम संयुक्त संख्या जर विचारली तर ती असेल 15. लक्ष द्या, सर्वात लहान एक अंकी समसंयुक्त संख्या 4, सर्वात लहान एक अंकी संयुक्त विषम संख्या 9, सर्वात लहान 2 अंकी समसंयुक्त संख्या 10 व सर्वात लहान 2 अंकी विषम संयुक्त संख्या 15. ठीक आहे. याच्यानंतर पुढची संख्येचा प्रकार बघूया आपण, त्रिकोणी संख्या.
बघा या ठिकाणी त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं, त्रिकोणी संख्या. आता बघा त्रिकोणी संख्या म्हणजे काय, जर क्रमगत दोन नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराची निमपट ही त्रिकोणी संख्या असते. म्हणजे कोणत्याही नैसर्गिक संख्यामधील क्रमगत दोन संख्याचा गुणाकार केला व त्यांची निमपट केली. निमपट करणे म्हणजे त्या संख्येला दोनने भाग देणे. तर येणारी जी संख्या असते तिला त्रिकोणी संख्या म्हणतात. उदाहरणार्थ आपण बघूया, 2 ही नैसर्गिक संख्या आहे, ठीक आहे. त्याच्या पुढची संख्या 3. आता याला भागिले आपल्याला 2 कारण त्यांची निमपट, बरोबर. आता बेत्रिक 6 भागिले 2, बेक बे बेत्रिक 6 म्हणजे 3 ही संख्या त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं 1 ही नैसर्गिक संख्या, त्याच्या क्रमगत येणारी 2 भागिले 2, हे 2 2 कटले, उरला 1 म्हणजे 1 ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. पुढं जर बघितलं तुम्ही 4 गुणिले 5 छेदामध्ये 2, बे 1 बे, बे 2 4 आणि बे 5 10. 10 ही देखील त्रिकोणी संख्या आहे. अशा प्रकारे तुम्ही त्रिकोणी संख्या काढू शकता. आता त्यानंतर पुढची संख्येचा प्रकार बघूया आपण, परिमेय संख्या. परिमेय संख्या बघा, आता परिमेय संख्या कशाला म्हणायचं, परिमेय संख्या म्हणजे एका पूर्णांक संख्येला शून्य व्यतिरिक्त पूर्णांक संख्येने भागले असता येणारे गुणोत्तर ही परिमेय संख्या असते. आता उदाहरणामध्ये बघा, 3 ही पूर्णांक संख्या आहे, ठीक आहे. आता ह्या पूर्णांक संख्येला शून्य इतर म्हणजे शून्य सोडून इतर कोणत्याही पूर्ण संख्येने गुणलं असता तयार होणारे जे गुणोत्तर आहे त्याला परिमेय संख्या असे म्हणतात. आता याला आपण समजा 2 ने भागले, ठीक आहे. म्हणजे कोणत्याही पूर्णांक संख्येला शून्य व्यतिरिक्त इतर पूर्णांक संख्येने भागले असता तयार होणाऱ्या गुणोत्तराला काय म्हणायचं, परिमेय संख्या. या ठिकाणी हे गुणोत्तर तयार झालं 3 जसे 2 किंवा 3/2, मग ही झाली परिमेय संख्या, ठीक आहे. पुढचा प्रकार बघू आपण, अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या. आता बघा अपरिमेय संख्या म्हणजे काय, अपरिमेय संख्या म्हणजे ज्या संख्याचे दशांश स्वरूपातील रूप हे अखंडित असते परंतु आवर्ती नसते, अशा संख्यांना म्हणायचं अपरिमेय संख्या. म्हणजे एखाद्या संख्येच्या दशांश स्वरूपातील रूप हे अखंडित असते परंतु आवर्ती नसते. मग अशा प्रकारची संख्या जर बघितली आपण तर कर्निस्थ 2, कर्निस्थ 3, कर्निस्थ 5 अशा प्रकारच्या जे काही संख्या आहेत त्यांना म्हणायचं अपरिमेय संख्या. तर याच्यानंतरचा प्रकार जर बघितला तर तो आहे वास्तव संख्या. आता वास्तव संख्या म्हणजे काय, तर बघा वास्तव संख्या म्हणजे पूर्ण परिमेय व पूर्ण अपरिमेय. बघा पूर्ण परिमेय व पूर्ण अपरिमेय संख्याचा जो काही समूह आहे तो मिळून वास्तव संख्या तयार होतात. म्हणजेच परिमेय संख्या व अपरिमेय संख्या ह्या वास्तव संख्या असतात. तर अशा प्रकारे आपण संख्याचे एकूण 12 प्रकार या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. तरी यामध्ये तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा, त्याचे निरसन करण्याचा मी प्रयत्न करेल. धन्यवाद.